नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज. महागाई भत्ता 58% थकबाकी संदर्भात महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित. त्या संदर्भातील एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 25 ते दिनांक 31 जानेवारी 26 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 18 मे 26 रोजी महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाने क्रमांक दिनांक 25 फरवरी 2026 अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 25 पासून 55% वरून 58% असा सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 1 फरवरी 26 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने अदा देण्यात यावी. तसेच माहे जुलै 25 ते ऑक्टोबर 25 या कालावधीतील थकबाकी मार्च 26 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 25 ते जानेवारी 26 आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अनुसरून राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत 7 वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 25 ते दिनांक 31 जानेवारी 26 या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम माहे मे 26 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात. त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. धन्यवाद.